नमस्कार, अभिरस किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ओल्या बोंबीलचं कालवण करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। बोंबील घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून तुकडे करून घेतलेले आहेत। वाटणसाठी साहित्य बघूया। कोथिंबीर, अर्धा वाटी खोबरं कापून मी भाजून घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 10-12 लसणाच्या पाकळ्या, कोकम, धना पावडर, गरम मसाला, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ। कोथिंबीर, खोबरं, हिरवी मिरची, अद्रक, लसूण याचं वाटण करून घेऊया। मसाल्याचं वाटण करून झालेले फोडणी देऊन घेऊया। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2.5 पळी तेल टाकलेले आहे। वाटण केलं होतं मसाल्याचं त्याच्यामध्ये टाकून घेऊया। वाटण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया। वाटण तेलामध्ये परतून झालेले मसाले टाकून घेऊया। हळद, धना पावडर, गरम मसाला, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, मीठ, हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया। मसाले तेलात फ्राय करून घेऊया। मसाले तेलात मिक्स करून झालेले आहे, याच्यामध्ये आपण पाणी टाकूया। ज्या प्रमाणात रस्सा हवे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता। चवीनुसार मीठ टाकूया। मसाले फ्राय करताना आपण मगाशी मीठ टाकलं होतं, त्या अंदाजानेच टाकायचं आहे। परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया आणि कालवणाला एक उकळी आणून घेऊया। वरतून कोकम टाकूया। ते आपण बोंबील टाकूया। हे सर्व मिक्स करून घेऊया। पाच मिनिटे याच्यामध्ये आपण बोंबील पण शिजलेले आहेत। वरतून थोडी कोथिंबीर टाकूया। अशा पद्धतीने ओल्या बोंबीलचे कालवण तयार झालेले आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचनला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।